महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुंबईत आज मेळावा पार पडला आहे। मेळाव्यातनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या कालच्या व्हिडिओ संदर्भात जोरदार टीका केली। पंतप्रधानांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान शिवीगाळ केलेल्या आंदोलकांना माफ केल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं, ज्यावर कोणालाही शिव्या देणं वाईट, मात्र पंतप्रधान मोदींनी आधी भाजपच्या नेत्यांना सांगावं असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। तर मोदींनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। अंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था। ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे, मला मान्य आहे। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात, ही यांचीच माणसं भरलेली आहेत। मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून। हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली। विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजीने आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसा तो, मला बोलायला सुद्धा लाज वाटते। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणात अयोध्येतल्या राम मंदिरातल्या दानचोरीचा मुद्दाही मांडला। राम मंदिराच्या देणगीतनं 1400 कोटींची चोरी करण्यात आल्याचा आरोप झाला। यावर भाजपचं कोणीही बोलत नाही अशी टीकाही झाली। तसंच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातनं वर्षाला 18 कोटींची चोरी होती असाही आरोप त्यांनी केला। मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते। आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत। राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही, पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये। आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। तर सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एवढे दिवस गप्प का होते असा सवाल विधान परिषदेतले उपसभापती आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांनी उपस्थित केला। तर राज ठाकरेंचा काहीतरी गैरसमज झाला असेल अशी प्रतिक्रिया सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली। आता सिद्धिविनायक मध्ये कोण होता हे मी सांगायची गरज नाही, म्हणजे तो दाखला आम्हाला लागू होतो तर त्यांच्या बाजूला बसलेले असतील त्यांना लागू होतो, हाही एक प्रश्न अनेक संभ्रमाचा निर्णय निर्माण होतो। आणि असा त्यांच्याकडे जर अधिकची माहिती जर आताची असेल तर त्यांनी ती मग एवढे दिवस गप्प का बसले होते, हाही प्रश्न निर्माण होतोय। परवाच्याच सभेमध्ये एकनाथ शिंदेजींनी जो मुद्दा मांडला होता, मी म्हणत नाही का त्यात हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण त्याची चर्चा न करता मला ते विषांतर करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय। कर्मचाऱ्यांमध्ये परमनंट कर्मचारी, काही कंत्राटी कर्मचारी आहेत,
या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही दर्शन देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते गुगल मार्फत घेतले जातात आणि त्यावेळेला आल्यानंतर मी ताबडतोबच साधारणतः 19 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांना त्यांच्यावर कारवाई केली, काही दिवस त्यांना सस्पेंड केले आणि त्यांच्याकडे शपथपत्र लिहून घेतलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे आमच्याकडनं अशा प्रकारचं काही विरोध होणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय। जंतर मंतर परिसरात पडलेले प्रत्येक दगड उचललेत आणि दगडावर असणारे फुटप्रिंट आधारशी लिंक होतील असा अजब दावा चंद्रकांत पाटलांनी केला होता, ज्यावरून राज ठाकरेंनी टीका केली। दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्याने दिलं की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलं। तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते। एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली, त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधीने पण प्रूव्ह करावं लागेल। जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो, आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत। कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे, तिथेही काही नाही झालं, तिथेही काही नाही झालं। आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार? मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आर माधवन यांच्यावर टीका केली आहे। पंतप्रधान मोदींवर चित्रपट काढणारा विवेक ओबेरॉय आणि आर माधवन दोघे दुबईत स्थायिक आहेत। जर तुमचं देशावर आणि पंतप्रधानांवर इतकंच प्रेम आहे तर मग परदेशात का राहता, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर केवळ प्रायोजित चित्रपटात काम करण्यासाठी भारतात यायचं आणि पुन्हा निघून जायचं हे योग्य नाहीये, असं राज ठाकरेंनी म्हटलं। हजारो उद्योगपती आपला सगळा बोजा बिस्तारा गुंडाळून परदेशात निघून गेलेत। अहो एवढं कशाला? ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला। आर माधवन विचारा कुठे राहतो? हा आर माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे। यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत, हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? हे परिवारासकट दुबईला जाऊन का राहतायत? महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमात रिया अहिर आणि हर्षवर्धन कदम या दोघांचाही सत्कार करण्यात आला। परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि नीट पेपरफुटी विरोधातल्या मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना रिया अहिर या तरुणीच्या धाडसी कृतीची देशभरात चर्चा झाली। आंदोलकांनी भरलेली पोलीस व्हॅन अडवून त्यांची सुटका करण्यासाठी पोलिसांची गाडी रोखतानाचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले। त्यानंतर आज मनसेकडनं तिचा सत्कार करण्यात आला। तसंच पोलिसांच्या ड्रग्ज धमकीचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा तरुण आंदोलक हर्षवर्धन कदम याचाही मनविसेकडनं सत्कार करण्यात आला। नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलनात सहभागी झाला तर खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवू अशी धमकी एका पोलिसाने दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। नंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिसाला हटवलं होतं। देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित डोवाल आणि अमित शहांचं कौतुक केलंय। अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना
चाणक्य म्हणून ओळखलं जातं त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तसा हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे. एक तरफ देश का आंतरिक सुरक्षा को नई दिशा देने वाले, नक्सलवाद को समाप्त करने वाले, सफाया करने वाले और देशद्रोहियों का खात्मा करने वाले गृह मंत्री अमित भाई शाह और दूसरी तरफ देश की सीमाओं की रक्षा करने वाले और राष्ट्रीय सुरक्षा को ताकत देने वाले रणनीतिकार अजीत डोभाल जी. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुण्याच्या दौऱ्यावर ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. आज लोकमान्यांची पुण्यतिथी आहे आणि लोकमान्यांना असंतोषाचे जनक म्हटलं जातं. मी म्हणेन मोदी आणि शहा हे स्वतःच्या सरकारच्या विरुद्धच्या असंतोषाचे जनक आहेत. म्हणजे लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला होता, यांनी स्वतःविरुद्धच असंतोष निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे हे स्वतःच्याच असंतोषाचे जनक आहेत. आज पुणेकर नुसती काँग्रेस पार्टीने बनणार नाही, कारण का माझं प्रशांत जगतापांची बोलणं झालं का, मी प्रशांत जगतापांना विचारलं की काय आंदोलन करताय. प्रशांत जगतापांनी मला सविस्तर सांगितलं की ताई हे फक्त काँग्रेसचं आंदोलन नाही, ते पुणेकरांचं आंदोलन आहे आणि आम्ही कोणीही त्याच्यात राजकारण आणू शकत नाही, पण आमच्या आपल्या सगळ्यांची, ती काय फक्त पुण्याची मुलं नाही, ती भारताची मुलं आहेत. त्या भारताच्या मुलं आणि मुलींवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीने मुलींचे केस पकडले गेले, त्यांना म्हणजे खूप म्हणजे मी बोलूही शकत नाहीत अशा गोष्टी मुलींवर घडल्या, अतिशय दुर्दैवी आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. 2047 पर्यंत भाजपचं सरकार राहणार आहे. हे सरकार टिकवून ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पाठीशी प्रचंड ताकद लावून विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे, असं वक्तव्य महसूल मंत्री बावनकुळेंनी केलं. तर रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. ताकदीने बोलायचं आपल्या सरकारने, आणि त्यामुळं आता प्रश्न शोधा, प्रश्न काढा, प्रश्नांची उत्तरं शोधा आणि आपल्या सरकारकडे जास्तीत जास्त काम करून घ्या. आपलं सरकार, महायुतीचं सरकार हे 2047 कोणत्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी जनतेच्या सेवेकरता असलं पाहिजे, याकरता महायुतीचं सरकार आणण्याकरता, आपलं सरकार आणण्याकरता देवेंद्रजी या राज्याचे प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या तब्बल 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या. यात सत्ताधारी भाजपचे 7 आणि विरोधी एमआयएमचे 16 नगरसेवक यांचा समावेश आहे. बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि 2 पेक्षा जास्त अपत्यांसह विविध कारणांवरून पराभूत उमेदवारांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आता या सर्व नगरसेवकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक उत्तर न दिल्यास एकतर्फी निर्णयाचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेतल्या राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सीजेपीच्या आंदोलनात परदेशातनं अर्थपुरवठा झाल्याच्या तक्रारी आहेत. सरकारने त्याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला, असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे. सध्या केवळ तपास सुरू आहे, मात्र ठोस पुरावे आढळले तर कारवाई होईल, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर आंदोलनात शहरी नक्षलवादाशी संबंधित काही संघटना सहभागी होत्या असंही आढळलंय. त्यामुळे त्याचीही चौकशी होऊन कारवाई होईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यमंत्री पंकज भोयर आपल्यासोबत आहेत. पंकजजी, सीजेपीचं आंदोलन मोठं झालं, मात्र FCRA अकाउंट या अनुषंगाने काही तपासणी सुरू करण्यात आली आहे का? नाही, एखादा विषय असो किंवा एखाद्या याच्यावरती आपल्याला निदर्शन करायचं असो किंवा संताप व्यक्त निश्चितच आपल्या देशातले नागरिक लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतात. परंतु आपल्या देशातल्या युवकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना हाताशी धरून काही संघटना ह्या चुकीचं काम ह्या देशामध्ये आणि देशाला अस्थिर करण्याचं काम करू इच्छितात. अशा वेळेस काही संस्थांना, काही संघटनांना ह्या सर्व कामाकरिता फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळालं का आणि या फॉरेन फंडिंगचा नेमका वापर कशाकरिता करण्यात आला याची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे. दिल्लीमध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा अगदी मिडल ईस्टचे काही देश असतील, शहरं असतील, तिथून तिथे जेवणाचे पैसे जे आहेत किंवा ऑनलाईन जेवण त्या विद्यार्थ्यांना मिळेल असं फंडिंग केलं जात असल्याचं समोर आलं होतं. त्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता फक्त माहिती घेणं त्या ठिकाणी चालू आहे. संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल.
अर्बन नक्सल जे आहेत त्यांच्या सहभागाविषयी आरोप होत असतात. अशा आंदोलनांचा ते फायदा उचलतात आणि व्यवस्था अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न असते. या CJPच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत असं काही सहभाग निदर्शनास आला आहे का, किंवा तशी चौकशी केली जात आहे? देशातल्या युवकांना, विद्यार्थ्यांना भरकटवून त्यांना हाताशी घेऊन काही संघटना ह्या अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. शहरी नक्षलवाद आपण ज्याला म्हणतो, त्यातल्या देखील काही संघटना याच्यामध्ये कार्यरत असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आलं. म्हणून एकंदरीतच याची संपूर्ण सखोल चौकशी करून ज्यांचा सहभाग असेल आणि चुकीच्या पद्धतीने युवकांना भरकटलं असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. शैक्षणिक सत्र सुरू होऊनही अद्याप ओबीसी वसतिगृहात विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले नाहीत. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याचं सांगत या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेंनी दिली आहे. सरकार ओबीसी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव करत आहे, असाही आरोप त्यांनी केला. राज्यातल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या एकूण 72 वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा अद्याप मुहूर्त निघाला नाहीये. जागा उपलब्ध असतानाही प्रशासकीय दिरंगाईमुळे हजारो विद्यार्थ्यांवर सध्या बेघर राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनातील या अनास्थेबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाला सांगितलंय. 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्याचा निर्वाह भत्ता आणि स्वाधार योजनेचा लाभ द्यायला पाहिजे. कारण सेमिस्टर सिस्टम सुरू झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेपासून तर अंतिम परीक्षा संपेपर्यंत जवळजवळ 12 महिन्याचा कालावधी लागतो आणि सरकार फक्त 10 महिन्याचा निर्वाह भत्ता देतो. उर्वरित कालावधीचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून द्यावा लागतो आणि म्हणून ही तफावत दूर करण्याकरता सर्व ठिकाणी समान सोयी सवलती दिल्या जातात, समान न्याय लावला जातो. परंतु इथे मात्र SC ST विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि OBC विद्यार्थ्यांना वेगळा न्याय, ही असमानता सरकारने दूर करावी, ही आपल्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी मी सरकारपुढे ठेवतो. ऍडमिशनसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार कशी? पुण्यातील BJ मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या पहिल्या वर्षात शिकणारा तन्मय वंगे रॅगिंगला कंटाळून हॉस्टेल सोडून निघून गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. 15 दिवसापासून तो बेपत्ता आहे. उत्कर्ष सिंग, श्रेया यादव आणि त्यांच्या ग्रुपकडनं तन्मयला सतत त्रास दिला जात होता. त्याच ग्रामीण